द माचाल, थंड हवेचे ठिकाण माचाल. आम्ही आलोय पर्यटन करण्यासाठी. माचाळ हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक सुंदर असं पर्यटन स्थळ आहे, जे थंड हवेचं प्रसिद्ध असं ठिकाण आहे. तुम्ही बघू शकता. आणि रोड तर एकदम खतरनाक डोंगरामधून पोखरून रोड वळणदार असे आहे तिकडे. सुंदर सुंदर. माझी अशी कंडिशन झाली आता गाडी धावत जातो. हा यार बेबी फिश. कुठे आहे आता मी ती प्रणाली पाटील माहिती आहे का? काय आहे काय आहे पप्पा इथे आता लहान पोरी पाणी भरण्यासाठी आलेले आहेत. नविया, तुझं नाव? जिया. बघू शकता तुम्ही. आणि हे वर्षाचे 12 महिने इथे पाणी असतं आणि एकदम फ्रीज सारखं थंडगार असतं. थंड हवेचं ठिकाण आहे माचाळ. आणि आम्ही आता इथे पर्यटन स्थळासाठी आलेलो आहोत, पर्यटन माचाळला भेट देण्यासाठी. तुम्ही बघू शकता. आता हे फर्स्ट आमचं इथे थांबलो. आता आम्ही भडकंबा गावातून आलेलो आहे. आमचे ड्रायव्हर शैलेश कांबळे आणि आमच्यासोबत आम्ही असे 7 जण आलेलो आहेत 2 गाडीवरून. प्रज्वल, कसं वाटतंय तुम्हाला माचाळला येऊन? मस्त आहे. सुगत मस्त वाटतंय. आपल्या इकडून येतो ज्योती जाताना तुम्ही शॉर्टकटने. आता व्हिडिओ कर काय तो लवकर चला लवकर. हॅलो गाईस, आज आमच्या व्हिडिओ सगळे. हॅलो गाईस, तर आता आम्ही इथे अर्धा प्रवास इथे केलेला आहे आणि आता आम्ही विश्रांतीसाठी थांबलेलो आहे. तर आमचा सुगत आहे. मला खूप गरम होते म्हणून मी आज टी शर्ट घालून असं बसलेलो होतो. आता जायला बोलले तरी आता अजून आम्हाला एक अर्धा किलोमीटर तरी चालायचं आहे वरती डोंगरावरती. त्याच्यानंतरला मुचकुंदी ऋषीचं मंदिर आहे तिथे, ते तुम्हाला मी दाखवतो तिकडे गेल्यावरती. तर बघू शकता तुम्ही रोड असा आहे, बाजूने जंगल आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि सुगतला पण बघा. आज माझा हसण्याचा दिवस आहे रोज सारखा. आज पण फुल एनर्जी मध्ये यो. तर बघू शकता मुचकुंद माचाळ जे पूर्ण डोंगरावरती आहे, पण तिथे 12 महिने पाणी तुम्हाला तिथे दिसेल आणि एकदम थंडगार पाणी. आणि इकडे आपण एक नवीन विहिरीवरती आलो. चांदोली अभयारण्य जवळ असल्यामुळे इकडे गौरेड्यांची सुद्धा शक्यता जास्त असते. म्हणजे रानामध्ये गौरेडे सुद्धा दिसून येतात. तर तुम्ही आलात तर थोडा सावध राहा. आणि पाणी आहे आणि हे बघा इथे छोटे छोटे इथे जंगलातले प्राणी सुद्धा इकडे. आणि मस्तपैकी चिऱ्याच्या दगडाने इथे ही विहीर बांधलेली आहे. आणि इथे बघा या साईडला पाण्यात खूप सारे मछली काजवे आहेत. काजवा स्विम करत आहेत आणि खेळत असतात. बघू शकता सगळं चिऱ्याच्या दगड आहे तिकडे. आणि तुम्ही बघू शकता आमचे जे साथीदार आहेत ते आता डोंगर दऱ्यात चढून दमलेले आहेत. ते मुंबईवरून आले आहेत. आणि हा मोठा दगड बघू शकता तुम्ही. आणि आजच्या मे महिन्यात मुंबईमध्ये येऊन आल्यानंतरला असे गावचा आनंद घेण्यासाठी सर्व मुंबईकर इच्छुक असतात. म्हणून आम्ही एक ट्रिप तरी अशी काढतो ज्याच्याने मन प्रसन्न होतं.
आणि आज इथे पहिला खालून येताना खूप ऊन होता एवढा की पूर्ण सीट भाजलेली आमच्या हा. गाडीची. आता अशी सावली आहे की थंडी लागते पूर्ण. तर बघू शकता तुम्ही. रोड दाखव ना, पुढचा रोड दाखव. आज आता एवढं फूटपर्यंत आम्हाला जायचं. एवढा जास्त मोठा रोड आहे. आम्हाला जाण्यासाठी खूप वेळ लागणार आहे बाकीचा. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आणि चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके. ऋषीला पोचवलो आहे. आता तुम्ही समोर बघू शकता तो पुढे चल. मंदिर. मुस्किंदी ऋषीचं मंदिर आलं आहे. आणि तिथे आता आपण त्या मंदिरात जाऊन मुस्लिम देवांचा दर्शन घेणार आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर कसा सुंदर आहे. आमचं गाव तुम्हाला दाखवतो मी. इथून डोंगरावरून दिसतं. जास्त पुढे नको जाऊ. आणि बघू शकता हे वरतू माचालच्या डोंगरावरने बघितलं तर असं सुंदर असं दऱ्या डोंगरात बसलेले सगळे गाव तुम्हाला दिसून येतात. नाही तर काय नाही. आणि हे मुचकुंदी ऋषींचं पूर्वी काळी बांधलेलं एक छोटंसं मंदिर आहे. आणि त्या मंदिरासारखं केलंय. आणि आतमधून एक गुफा आहे. त्यात देवांची मूर्ती. आता देवाचं तर त्या आतमध्ये दाखवतो. चला आतमध्ये. आता आम्ही तुम्हाला मंदिर दाखवतो. आतमध्ये गुफेमध्ये जातो आम्ही. बघू शकता कशी गुफा आहे. सॉलिड सावकाश बघ. इथे आतमध्ये सापसुद्धा असतात. त्यामुळे आम्ही सावकाश जातो. आणि बघू शकता कसं गुफेमध्ये मंदिर बांधलेलं आहे. आणि हे छोटंसं मंदिर आहे तुम्ही बघू शकता. आणि इथे घंटी पण आहे. आणि मस्तपैकी लादी वगैरे. इथे 3 मोठी आणि इथे 2 बघू शकता अशी गुफा आहे. 2 छोटी गुफा आहेत आणि एक मोठी गुफा आहे. आणि गुफेमध्ये आतमध्ये आता भीती पण वाटते मला जायला. की आता आमच्याकडे चप्पल नाही आणि साप. आणि इकडे आतमध्ये बाहेर जाण्यासाठी आहे. दाखवतो. इथून तुम्हाला बाहेर पूर्ण डोंगर दिसेल. आणि बघू शकता तुम्ही कसं बांधलेलं आहे डोंगराच्या आत. आणि पलीकडे पुढे जाऊ नकोस. म्हणजे दगड कोरून हे बांधलेलं आहे. आणि दगडला तोडून शिल्पकाम केलेलं आहे सुंदर असं. बघू शकता मुचकुंदी ऋषी. आता आपण दुसरी छोटी गुफामध्ये जाऊया. तिकडे जाऊन पुढे जाऊ नको. आम्ही जातो. तू पाठवून. बघू शकता कसं चिऱ्याचे बांधकाम कापून इथे बनवलेलं आहे. तुम्हाला छोटे छोटे दाखवतो मी. आणि फक्त चिरे बघा एकमेकावरती अटकलेले आहेत. तर एखादा पडला तर खाली डायरेक्ट. आणि जर एखादा चुकून तरी पडला ना मसाला आपण खाली जाऊ. असं बघू शकता वरती पण दगड आहेत खालती पण दगड. आणि दगडामध्ये हे बांधकाम केलेलं आहे. पूर्ण बांधकाम एका दगडामध्ये केलेलं आहे. तिथे साप बीप पण असू शकतात. म्हणून आम्हाला त्या अंधेऱ्यावाल्या याच्यात जायला घाबरायला येतंय. आणि हे इथे देऊळ आहे छोटंसं. गंगाराम गणू पाटील. हे आणि इथे सापांची मूर्ती. आम्ही वाचायला फिरून आलोय. परत चाललोय आता आम्ही घरी. एवढ्या असा खाली असा रोड आहे. आमची 7 लोक आहेत. आणि आम्हाला जायचं असं. व्हिडिओ पूर्ण बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि फॉलो करा. आणि घंटा दाबायला जय हिंद. हा लागू दिलं. आपला डेंजरच आहे भेडची. सावकाश सावकाश.